हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथे 15 फेब्रुवारी पासून सुरू श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। स्थानिक ग्रामपंचायतचे उपसरपंच लीलाधर बर्डे यांच्या वाड्यासमोर प्रवचनकार अंकिताताई खाडंगे यांच्या सुमधुर वाणीतून नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे। या भागवत सप्ताहासाठी पंचक्रोशीतील असंख्य भक्तगण मोठ्या प्रमाणात नियमितपणे हजर होते। दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी गावातून भव्य शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली। यावेळी वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय संजय मिश्रा, सरपंच वंदना मडावी, ग्रामपंचायत सदस्य गुरुनुले मॅडम, ग्रामसेवक अमर कोवळे, पोलीस पाटील प्रवीण पराते, तबला वादक हेमंत कडू यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। स्वागत आहे। आपण तिथे गावामध्ये आलो आहोत। आपल्यासोबत उपसरपंच लीलाधर बर्डे यांच्याशी आपण जाणून घेऊया भागवत सप्ताह काय सांगतात। या गावाला पहिले 15-20 वर्षा अगोदर 2-3दा भागवत झाले। त्यानंतर हा विचार आता मागच्या वर्षी आमच्या परिवारात आला होता, आणि यावर्षी सर्व गावकरी मंडळी म्हणजे आमच्या बोलण्याचे तरुण लोक आहेत त्यांनी हा बोलून दाखवला। त्यामुळे याचा पुढाकार घ्यावा लागतो आणि लहान मुली प्राध्यापक पुढाकार घेऊन त्या सर्वांनी सहकार्य करून हे भागवताचं आयोजन केलं। या भागवतामध्ये गावात काहीतरी एक चांगली भक्तिमार्ग वाढवून आपल्या जीवनामध्ये जे वाईट प्रवृत्ती आहे त्याचा विनाश व्हावा, नायनाट व्हावा या दृष्टीने हे भागवत तरुण मुलाकरता, तसेच महिला मंडळीकरता विशेष कार्य घेतले आहे। आणि हे भागवत सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने जरी भागवतकाराचे जे कार्यकर्ते पूर्ण तन्मयतेने झटले, त्यामुळे हे भागवत सर्व गावकऱ्याच्या सहकार्यामुळे पूर्ण झालं असं आम्हाला वाटतं। ज्या 9 मुली त्यांची राहण्याची भागवतकार जे राहतात जनरली यांना असे सेपरेट रूम पाहिजे, पूजा आणि ज्ञान असते आणि त्यांना जे उद्या प्रवचन त्याचा अभ्यास करतो त्याकरता त्यांना सेपरेट तसेच त्यांनी असं सांगितलं की माझ्यासोबत मुली आहेत। पहिल्यांदा असं भागवतमध्ये होते आहे की माणसापेक्षा मुली जास्त आल्या आहेत आणि त्यांच्या आश्रमामध्ये ही अशी पद्धत आहे की त्यातूनच त्यांचे कीर्तनकार प्रवचनकार तयार होतात। त्यातल्या त्या एक असल्यामुळे आम्ही त्यांची व्यवस्था आमच्यापर्यंत जे शक्य असेल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि पूर्ण प्रयत्न केला। त्रास तो होतो नाही झाला तरी आज इथे हरिभक्तपरायण अंकिताताई मॅडम यांच्याशी जाणून घेऊया। मॅडम काय सांगाल, हे ध्येय कुणाचे आहे? इथे जे आज इथे तुम्ही सप्ताह केला आहे 7 दिवस, यामध्ये उद्दिष्ट कुणाचे आहे? यामध्ये पहा, या गावचे सरपंच श्रीमान लीलाधरराव बर्डे यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह पार पडला। त्यानंतर त्यांचा एक हेतू होता की त्यांना त्यांच्या घरापुरतं मर्यादित भागवत करायचंच होतं, पण त्यांनी एक विचार केला की आपण आपल्या घरापुरतं मर्यादित भागवत करण्यापेक्षा जर या भागवताचा लाभ पूर्ण त्या ठिकाणी आपल्या गावाला जर मिळाला की चांगलं होईल, हा विचार त्यांच्या मनामध्ये यावा। हा विचार मनामध्ये आला, त्यांनी तो विचार माझ्यासमोर मांडला आणि मीही सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही हे करता, यातून गावाचं हित साधलं जाणार आहे, आमच्या परिवाराचं हित साधलं जाईल। त्या गावाच्या हिताचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला। मी प्रथमतः माझं म्हणणं असेल की त्यांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करेन। नक्कीच मॅडम, इथे तुम्ही जे चकलंबा संस्थांसाठी कौस्तुभ शेंडे तसेच सौरभ शेंडे यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली। बीड जिल्ह्यात गेवराई तालुका या ठिकाणी मराठवाड्यात चकलंबा नावाचं एक छोटंसं गाव आहे। त्यामध्ये अगदी 15-16 वर्षांपूर्वी माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करते आमच्या दिदींनी संस्थेची स्थापना केली। त्यामध्ये सुरुवातीला एक मुलगी होती, सुरुवातीला 1-2 मुली, आणि आता ती संख्या 350 मुलींवरती येऊन पोहोचली। त्या संस्थेमध्ये आमच्या मठामध्ये 350 मुली वारकरी शिक्षण घेत आहेत। त्यामध्ये पहा, काही 20-25 विद्यार्थिनी आज कथाकार बनल्या, त्यातलीच मी एक आहे। त्यातून 80-90च्या आसपास मुली आज कीर्तन करत आहेत, काही सुंदर असं गायन करतात। तुम्ही तर प्रत्यक्षात पाहिलेच किती गोड आवाज आहे यांचा। आणि अजूनही आमच्या संस्थेमध्ये असे नवीन कलाकार तयार होतात।